आमच्या मुलांच्या हातामध्ये या तणावाचं व्यवस्थापन जर द्यायचं असेल तर त्यांच्या हातामध्ये अशी चरित्र दिली. स्ट्रेस आलं, कितीही तणाव आला, कितीही एन्झायटी निर्माण झाली तरी त्याच्यामधून मार्ग काढता येतो हे आमच्या सत्पुरुषांनी आम्हाला दाखवून दिलंय ना. आमच्या सत्पुरुषांनी आमच्या पुढे हा सगळ्यात मोठा आदर्श ठेवलाय की नाही, की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या त्या औरंगजेबाच्या तावडीत सापडले, आग्र्यामध्ये त्यांना एका तुरुंगामध्ये डांबून ठेवण्यात आलं. काय स्ट्रेस असं हो, किती तणाव असेल डोक्याला. विचार, मला गोष्ट सगळ्यांनी ऐकली, मला त्या ठिकाणची भूमिका तुमच्यापर्यंत पोहोचवायची. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार करायचा असेल, कर्तृत्व मान्य केलं पाहिजे. आम्ही काय करतो, एखादा आमच्यातला माणूस कर्तृत्व जर त्यानं केलं तर त्याला देवाचा अंश म्हणून त्याचं कर्तृत्व शून्य करून टाकतो. तुकाराम महाराज ते भगवंताचे अंश होते, झालं कर्तृत्व शून्य झालं की नाही. परंतु एक सर्वसामान्य माणूस एक कर्तृत्व करून जर एका योग्य स्थानापर्यंत पोहोचत असेल तर त्याचं कर्तृत्व मान्यच केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहण्याची जी दृष्टी आहे, आग्र्याला त्यांना कैद केलं, मग आता किती टेन्शन घ्यायला पाहिजे शिवाजी महाराजांनी. बरं, आग्रा आणि पुणे म्हणजे जवळजवळ अंतर नाही, 2-2.5 हजार किलोमीटरचं अंतर आहे. आणि अशा विचारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रडत बसले नाही, विचार करत बसले नाही की आता काय होईल, माझ्यानंतर स्वराज्याचं काय होईल, माझ्या गादीवर कोण बसेल, हा विचार छत्रपतींनी केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यामधून मार्ग काढण्यासाठी बुद्धी वापरली.